आज 353वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरा होतोय आणि छत्रपतींचं एक घराणं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये शाहू छत्रपती आपण या ठिकाणी पाहताय। आज राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर मोठा उत्साह पाहायला मिळतोय। शाहू छत्रपती यांच्याकडून या खास कार्यक्रमाचं आयोजन जे ते करण्यात आलेलं आहे, जे दरवर्षीच या विशेष कार्यक्रमाचं आयोजन होतं। संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित। कोल्हापूरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। कोल्हापूरमधल्या नवीन राजवाड्यामध्ये या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। सुस्वागतम। नव्या शिवराज्य सर्व छत्रपती घराण्यातील आणि सरदार घराण्यातील सर्व सदस्य या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित। 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि गेल्या 350 वर्षांपासून आजचा हा दिवस, हा सुनेरी अक्षरांनी लिहिलेला दिवस हा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा होतोय। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। एकीकडे कोल्हापूरमधली दृश्य तर दुसरीकडे किल्ले रायगडावरची ही दृश्य, ज्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं, पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मर्दानी खेळांचं सादरीकरण या ठिकाणी केलं जातंय आणि दुसरीकडे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आजचा हा दिवस कोल्हापूरमध्ये साजरा होतोय। नवीन राजवाड्यामध्ये या सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे। त्याच दिमाखात तोच थाटमाट जो आहे तो पाहायला मिळतोय। शाहू छत्रपती यांचं संपूर्ण कुटुंब या सोहळ्यासाठी उपस्थित। सरदार घराण्यातील सर्व सदस्यांची उपस्थिती या ठिकाणी, अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह हा ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। 6 जून 1674 हा दिवस महाराष्ट्रामधल्या प्रत्येकासाठी, मराठ्यांसाठी स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस। ही दोन दृश्य, किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा अगदी उत्साहात साजरा होतोय। काल रात्रीपासूनच या ठिकाणी शिवप्रेमी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावर पोहोचलेले आहेत। एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे कोल्हापूरमधल्या नवीन राजवाड्यामधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा हा साजरा केला जातोय। राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना। राज्याभिषेकातून एका सार्वभौम राज्याची घोषणा झाली।